पट्टडक्कल हे कर्नाटकमधील बागलकोट जिल्ह्यातील बदामी तालुक्यात स्थित आहे, जे बदामीपासून 22 किलोमीटर दूर उत्तर पूर्व दिशेस आहे. पूर्वी हे ठिकाण किसुवोलाल आणि रक्तपुरा म्हणजेच लाल शहर या नावाने देखील ओळखले जायचे. पारंपरिकपणे हे ठिकाण पवित्र मानले जाते, कारण येथील नदी जवळजवळ 90 अंशात उत्तरेकडे वळते. प्रारंभिक चालुक्यकालीन 10 मंदिरांच्या संकुलाने सजलेले पट्टडक्कल हे एक सुंदर ठिकाण आहे, जे प्राचीन भारतातील 2 भिन्न स्थापत्यकलेचे प्रतिनिधित्व करते, ज्यातील एक उत्तरेतील व दुसरे दक्षिणेतील आहे. 1162च्या कन्नड शिलालेखांच्या नोंदणीनुसार आणि सिंगीराज पुराणासारख्या साहित्यकृतींनुसार महान राजे जसे की नृग, नहुष, नल, वासू, सागर तसेच नंद आणि मौर्य राजवंश हे देखील त्यांच्या राज्याभिषेक सोहळ्यासाठी या जागेची निवड केली होती, ज्याला पूर्वी पट्टबंधा महोत्सव असे ओळखले जायचे. भारतीय कला, संस्कृती आणि आध्यात्मिकतेचे योग्य आकलन करण्यासाठी पट्टडक्कल हे काही दुर्मिळ ठिकाणांपैकी एक आहे, जिथे भेट देणे आवश्यक आहे. भारतीय मंदिर वास्तुकलेत पट्टडक्कलला एक विशेष स्थान प्राप्त आहे. हे मलप्रभा नदीच्या दक्षिण काठावर एका मोकळ्या पटांगणात वसलेले आहे, ज्याच्या भोवती लाल वाळूकाष्म दगडांच्या टेकड्यांची एक छोटीशी मालिका पाहावयास भेटते. बदामी आणि ऐहोळे बरोबरच हे देखील त्याच्या कला व संस्कृतीसाठी प्रसिद्ध ठिकाण आहे. बदामी, पट्टडक्कल, ऐहोळे हा परिसर व्यावसायिकदृष्ट्या एक महत्त्वाचे स्थान होते, ज्यामुळे 2ऱ्या शतकाच्या मध्यात टॉलीमेच्या अ गाईड टू जिओग्राफीमध्ये याला स्थान मिळाले. 2003 ते 2005मध्ये भारतीय पुरातत्व सर्वेक्षणाने केलेल्या उत्खननात सापडलेल्या इमारतीच्या विटा आणि धातूंच्या नाण्यावरून असे सांगितले जाते की हे दख्खनच्या सातवाहनाच्या अंतर्गत सत्ताधारी सामंताचे व महारथींचे केंद्र होते. पट्टडक्कल हे त्याच्या भव्य दगडी मंदिरांसाठी प्रसिद्ध आहे. येथे बांधलेली मंदिरे रेखानगर, प्रसादा आणि द्रविड विमानशैलीतील मिश्र बांधणीची कला दर्शवते. 1968 पासून ASI म्हणजेच आर्किओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया ह्या संस्थेने या स्मारकांना सध्याच्या स्थितीत आणण्यासाठी मोठ्या प्रमाणात संवर्धन केले आहे. पट्टडक्कल येथील सर्वच मंदिरे वास्तुकला आणि शिल्पकला यांच्या दृष्टीने वैशिष्ट्यपूर्ण आहे. येथील मंदिर समूहात विरूपाक्ष मंदिर, संगमेश्वर मंदिर, पापनाथ मंदिर, मल्लिकार्जुन मंदिर, काशी विश्वेश्वर मंदिर, गलगनाथ मंदिर, जंबुलिंग मंदिर इत्यादी मंदिरे पाहावयास मिळतात. त्यातील विरूपाक्ष मंदिर हे सर्वात प्रेक्षणीय आहे. काही मंदिरांवर कन्नड, संस्कृत आणि इतर भाषेतील शिलालेख आहेत, ज्यामधून चालुक्य राजघराण्याची माहिती मिळते. काशी विश्वेश्वर मंदिर हे सुबकपणे बांधलेले पूर्वाभिमुख शिवमंदिर, जे अलंकारिक सजावटीने परिपूर्ण आहे. हे उत्तर भारतीय नागर शैलीत बांधले गेले आहे, ज्यामध्ये चौकोनी गर्भगृह, एक लहान अंतराळ, आयताकृती मंडपाचा आराखडा आहे. मंदिरासमोर एक नंदीही पाहावयास मिळतो, ज्याला मंडप नाही. या मंदिराच्या समोरील अर्धमंडप आता नष्ट झाले असावे असा अंदाज आहे. सभा मंडपाच्या बाहेर दोन्ही बाजूंना 2 देवकोष्ठी असून त्यातील एका बाजूस शैव द्वारपाल पाहावयास मिळते. असा अंदाज आहे की हे मंदिर इसवी सन 8व्या आणि 10व्या शतकाच्या दरम्यान बांधले गेले असावे. सभामंडपाच्या आतील भागातील वरच्या भिंतींवर कीर्तिमुखांचा गट कोरलेला आहे, जे एकमेकांना मणींच्या हारांनी बांधलेले आहेत. सभामंडपाच्या छतावर व खांबावर भगवान शिव व माता पार्वती यांच्या कोरीव मूर्त्याही पाहावयास भेटतात.
हे या मंदिर समूहात अगदी शेवटी बांधले गेले असावे. मल्लिकार्जुन मंदिर. द्रविड स्थापत्यशैलीत बांधलेले हे मंदिर चालुक्य राजा विक्रमादित्य दुसरा याची कनिष्ठ राणी आणि लोकमहादेवीची बहीण त्रिलोक महादेवी यांनी बांधले होते. त्यांच्या नावावरूनच या मंदिराच्या मुख्य देवतेला त्रैलोकेश्वर हे नाव ठेवण्यात आले. या मंदिरात विरूपाक्ष मंदिराशी अनेक गोष्टी साम्य आहेत आणि हे त्याचे लघुरूप असल्याचे भासवते. मंदिराच्या मुख्य आराखड्यात एक खांब असलेला मंडप आहे, ज्यामध्ये 3 दिशांनी अर्धमंडपातून प्रवेश आहे. एक गर्भगृह आहे आणि त्याभोवती एक प्रदक्षिणा मार्ग आहे. मंदिराच्या बाह्य भिंतींवर शैव आणि वैष्णव श्रद्धांवर आधारित अनेक दृश्य कोरलेली पाहावयास मिळतात. त्याचप्रमाणे नटेश, गजेंद्र मोक्ष देखील पाहावयास मिळतात. रामायण, महाभारत, कृष्णचरित्र आणि पंचतंत्रातील अनेक वर्णनात्मक दृश्य मंडपाच्या खांबावर कोरलेले पाहावयास मिळतात. या मंदिराचा नंदी मंडप अंशतः उद्ध्वस्त आहे. विरूपाक्ष मंदिर. भगवान शिवला समर्पित हे मंदिर मूळतः लोकेश्वर म्हणून ओळखले जाते, जे चालुक्य राजा विक्रमादित्य दुसरा याची राणी लोकमहादेवी यांनी त्यांच्या पतीने पल्लवांची राजधानी कांचीपुरमवर केलेल्या 3 विजयांच्या स्मरणार्थ बांधले होते. हे मंदिर एका भिंतीने वेढलेले आहे, ज्याला 2 द्वार आहेत. मोठा द्वार पूर्वेकडे तर छोटा पश्चिमेकडे आहे. पूर्वाभिमुख असलेले ह्या मंदिरात एक अर्धमंडप, खांब असलेला मोठा मंडप, ज्याला उत्तर आणि दक्षिणेकडील अर्धमंडपातून प्रवेशाची व्यवस्था आहे. अंतराळाला जोडलेले गर्भगृह आणि प्रदक्षिणा मार्ग आहे. या मंदिराच्या समोर नंदी मंडप आहे व नंदी देखील मंडपामध्ये पाहावयास भेटतो, जे आजच्या घडीला देखील सुस्थितीत आहे. शक्यतो ह्याचे पुनरुज्जीवन केलेले असावे. समुद्र मंथन ॲट विरूपाक्ष टेम्पल. असा बघितल्यावर काय दिसतंय? आंबा, गाय आणि असा बघा हत्ती दिसणार. विरूपाक्ष मंदिराचा सभामंडपात फिरत असताना आमची नजर पडली ती मोहनेश बाडीकर सरांवर, जे सभामंडपाच्या एका कानुड्यात खांबांवरील कलाकृती आपल्या हाताने कागदावर रेखाटत होते. त्यांची कलाकुसर रेखाटताना पाहणे खरंच अचंबित करणारं होतं. त्यांच्याबरोबर गप्पा मारताना त्यांनी सांगितले की हे पेंटिंग्स ते विकतातही, त्यामुळे जेव्हा कधी तुम्ही पट्टडक्कलला भेट द्याल तेव्हा त्यांच्या पेंटिंग्स पाहण्याचा व जमल्यास विकत घेण्याचा प्रयत्न करावा. संगमेश्वर मंदिर. हे पूर्वाभिमुख द्रविड शैलीचे शिवमंदिर 8व्या शतकाच्या सुरुवातीला बांधले गेले असे मानले जाते. ह्या मंदिरातील मुख्य देवता चालुक्य राजा विजयादित्य याच्या नावावरून विजयेश्वर असे म्हटले जाते. पट्टडक्कलमध्ये चालुक्यांनी बांधलेल्या मंदिरांपैकी हे कदाचित पहिले मंदिर असावे. मुख्य मंडपातील एका शिलालेखात कल्याण चालुक्य राजा तेल तृतीय आणि सिंध घराण्यातील चामुंडराय यांचा उल्लेख आहे. त्याचबरोबर मंदिराचे आचार्य सूर्यभरण पंडित देव यांना भगवान विजयेश्वर यांच्या नावाने दिलेल्या भूमिदानाचाही उल्लेख येथे पाहावयास भेटतो.
गलगनाथ मंदिर 8व्या शतकाच्या सुरुवातीला बांधलेले ही पूर्वाभिमुख शिवमंदिर उत्तर भारतातील विशिष्ट नागर शैलीत बांधले गेले आहे. अंशतः उद्ध्वस्त या मंदिरात गर्भगृह, अंतराळ आणि फार्मस्टॅन पद्धतीचे प्रदक्षिणा मार्ग पाहावयास मिळते. मंदिराच्या समोरील मुख्य मंडप आणि नंदी मंडप नष्ट झाले आहे व नंदी देखील भग्न अवस्थेत आहे. पट्टडक्कल मंदिर समूहामध्ये काशी विश्वेश्वर, मल्लिकार्जुन मंदिर, विरूपाक्ष मंदिर, गलगनाथ मंदिर, संगमेश्वरा मंदिर, त्याचप्रमाणे काडसिद्धेश्वर मंदिर, चंद्रशेखर मंदिर, पापनाथ मंदिर आणि जंबुलिंग मंदिर हे सुद्धा येथे पाहावयास भेटतात. ಹೆಸರು ನಂದು ಗೌರವ್, ನಿಂದು ಕೊಟ್ಟಿದ್ದೆ. तर मित्रांनो, हे पुरातन सगळे शिवमंदिर आहेत इकडच्या भागातले, जे की आता सध्याला भग्न अवस्थेत आहेत बरेचसे. तर मित्रांनो, आजचा हा व्लॉग कसा वाटला आम्हाला कळवण्यास विसरू नका व व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर अँड कॉमेंट करायला विसरू नका. आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका.